नमस्कार मंडळी, मी धोंडप्पा नंदे. तुम्ही पाहताय गावगाथा. गावगाथामध्ये आपलं स्वागत आहे. ही इमारत आहे वागदरी येथील परमेश्वर मंदिरात असलेली चौघडखाना. चौघडा वाजवण्यासाठी केलेलं हा पुरातन असा बांधकाम आहे. 2 मजली बांधकाम आहे. आपण पाहू शकता इथं गेल्या अनेक वर्षापासून चौघडा वाजवला जातो. गावातील लोंढे सगट बंधू हे चौघडा वाजवतात. या इमारतीमध्ये आपण
नमस्कार मंडळी, मी धोंडप्पा नंदे. तुम्ही पाहताय गावगाथा. गावगाथा म्हणजे ग्रामीण संस्कृती, ग्रामीण रूढी परंपरा आपल्याला आपण नेहमीप्रमाणे दाखवत असतो. आज मी माझ्या वागदरी गावात आहे. वागदरीत गुढीपाडवापासून यात्राला सुरुवात झालेली आहे. यात्रा म्हणलं तरी सर्व धर्म समभाव, प्रत्येक जाती धर्माला एक परंपरा दिलेली आहे. खूप वर्षापासून 100-200 वर्षापासून जी परंपरा आहे, प्रत्येक समाजाला एक काम वाटून दिलेलं आहे. ते समाजातील अनेक पिढी परंपरापासून काम करतात. आज मी यात्रेदरम्यान इथं वागदरीमध्ये सनई चौघडेचं मंजू सुराने सुरुवात होते. यात्रेदरम्यान बरोबर 12 वाजता सनई चौघडे वाजवले जातात. येथील काही आपल्याबरोबर मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया, चर्चा करूया. या निमित्ताने आपण बोलूया त्यांच्याशी. माझ्यासोबत सनई वादक आहेत. तुमचं नाव सांगा. शिवाजी. पूर्ण नाव सांगा. शिवाजी चंद्रकांत रोंडे. तुम्ही हे सनई वाजवताय, किती वर्षापासून वाजवताय? कितवी पिढी तुमची ह्या परमेश्वराच्या मंदिरात सेवा करते? हे 4थी पिढी आहे. 4थी पिढी तुमची करतायत म्हणजे वडील, आजोबा, खापर, पंजोबापासून तुमचं हे चालू? पंजोबापासून. हो. याच्या अगोदर माहिती नाही. माहिती म्हणजे ऐकून आहे का वाजवताय? आमचं पंजोबा धरून चालू आहे. वाजवतात. तुम्हाला हे तुम्ही सेवा म्हणून करताय? हा, सेवा म्हणून करताय. मग तुम्हाला एक याचा आनंद मिळतोय आणि परंपरा पण तुम्ही चालू ठेवलेला आहे. बरं बरं. अजून काय सेवा म्हणून करायची करताय तुम्ही? बघा मंडळी, लोंढे बंधूंची ही 4थी पिढी आहे. हे परमेश्वराच्या यात्रेदरम्यान सनई चौघडी वाजवतात. नंतर ह्या यात्रेच्या नंतर कधी तुम्ही वाजवता? दररोज कंटिन्यू. सकाळी किती, पहाटे किती वाजता? पहाटे 4ला. मंडळी पहाटे 4 वाजता वागदरी, संध्याकाळी 7 वाजता. हा, पहाटे 4 वाजता रोज न चुकता 365 दिवसामध्ये इतक्या वर्षापासून ही परंपरा चालू आहे. पहाटे 4 वाजता वागदरीकरांची सुरुवात मंजूळ सुरानी होते सनई चौघड्यांनी. आणि संध्याकाळी 7 वाजता ही बरोबर 7चं घटका झालं की सनई चौघडी वाजलं जाते. गावातील, मी लहानपणापासून 40 वर्षापासून बघतोय, गावातील व्यक्ती जर ह्यांच्या सनई चौघड्यांच्या आवाजानेच जागा होतंय. आणि संध्याकाळी 7 वाजता जेव्हा सनई चौघड वाजलं जातात, प्रत्येकांचे हात नमस्कार केला जातो का बाबा चौघडा वाजला, आज बरोबर 7 वाजले. आणि प्रत्येकांचं एक खूप मोठी याच्या एक धार्मिक, एक श्रद्धेचा भाग आहे. वाजवणारे कोण आहे याचं न बघता परमेश्वरांचा एक आपल्याला आवाज आलेला आहे, एक संकेत आलेला आहे. परमेश्वर 7 वाजलेला आहे. सकाळी पहाटे 4 वाजता न चुकता, मी 40 वर्षापासून बघतोय, न चुकता 4 वाजता सनई चौघडी वाजवलं जातो. कित्येक वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. हे दोघं बंधू आहेत, त्यांचे लहान बंधू आहेत. आपण त्यांचं सनई चौघडा बघितला असेल. त्यांचं एकच म्हणणं आहे, आम्ही इतक्या वर्षापासून हे सेवा करतोय, शासनाने किंवा प्रशासनाने दखल घेऊन यांना काहीतरी मानधन द्यावं. संगीत, ग्रामीण कलावंत आहेत मंडळी, हे ग्रामीण भागातील कलावंत आहेत, यांना काहीतरी मानधन दिलं पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला सरकारने काय मदत केलं पाहिजे? तुम्हाला काय तर आपल्याला रोजगारासाठी. हो, खूप खूप यांना शुभेच्छा. आणि ह्यांचं आवाज तुम्ही बघत असालच. ह्यांचं नंबर तुम्हाला मी खाली देतो. वागदरी येथील हे लोंढे बंधू आहेत आणि परमेश्वराची सेवा करतायत. त्यांचं इतकं सुंदर असा हा नगारा वाजन असेल, सनई चौघडा वाजन असेल. यांना शुभेच्छा. खरंच शासन दरबारी आपण यांना नेण्याचा प्रयत्न करूया, यांना शुभेच्छा देऊया. आणि मी किती वर्षापासून यांच्या वडिलांना, आजोबांना ऐकत आलेलं आहे सनई वाजवताना. खूप खूप त्यांना शुभेच्छा. परमेश्वरांचा सेवा त्यांच्या हातून असं घडू नये आणि ही परंपरा कायम ठेवा अशी त्यांना एक शुभेच्छा देतो. धन्यवाद.